राम राम मंडळी. आज आपल्या घरातला एक खास दिवस आहे बरं का. आहो काय म्हणून काय विचारताय, आपल्या गौराईचं आगमन होणार आहे. मी तर तयारीला लागली आहे बरं का. फराळ तोरण बांधायचं वगैरे सगळं झालं होतं बरं का. फक्त रांगोळी बाकी होती, तीच मी काढत होती आता. आणि रांगोळी काय एका ठिकाणी काढायची नव्हती बरं का मंडळी. पोर्चपासून देवघरापर्यंत लक्ष्मीचं पाऊल काढत न्यायचं होतं. ते तर झालं होतं. आता बाहेर तुळशीपाशी रांगोळी काढायला लागली होती बरं का. तुळशीपाशी म्हणलं मोठंच पाऊल काढावं, म्हणजे दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसल ते. स्वागत करायला फुल जोमात तयारी चालू आहे बरं का. रायला एकदम रॉयलमध्ये एंट्री द्यायची बरं का. मग काही तर पायऱ्यांजवळ पण रांगोळी काढून घेतली. आई साहेबांनी सांगितलंच होतं सगळे का रांगोळी काढली पाहिजे. रांगोळी काढून काढून पाक कंबरटे गेलं बरं का माझं. आपण पण घराचा एक पण कोपरा ठेवला नाही बरं का, सगळीकडे रांगोळी काढली. तोपर्यंत ह्या छोटं डॉननं केलं की काम. सगळं हळदी कुंकू लावून घेतलं शर्टाला आणि मला म्हणतोय बघ मी कसं केलंय. आजीबाईनं तोपर्यंत आगडान हाराळे आणून ठेवली होती बरं का, त्याच्याच पेंड्या बांधत होत्या. ते पण लागतं ना गौरीसाठी, त्यामुळेच त्याची पण तयारी चालू होती. फायनली माझी तयारी तर झाली होती बरं का पूर्ण. तोपर्यंत आई साहेबांनी गौराईचं मुखवटं वगैरे काढून ठेवलं. गौराईच्या मुखवटापसली सजावट, ताट वगैरे आरती सगळं आई साहेबांनी केलं होतं बरं का. मी आपलं बाहेरचं केलं होतं सगळं. गौराईच्या पावलानं असं पूर्ण अंगण उजळून निघालं होतं ना मंडळी. खूप प्रसन्न लय भारी वाटायला लागलेलं. तर तयार झालाय बरं का. आता फक्त गौराईचं आगमन बाकी, ते पण आपण आता करून घेऊया. त्याच्या अगोदर म्हणलं तुम्हाला मुखवटं दाखवून घ्यावं. मग काय आता आगमनाची पण तयारी चालू झाली. रोशन ज्याची आपण केव्हापासून वाट बघतोय गौराईच्या आगमनाची. अगोदर सगळ्यांनी गौराई आईला हळदी कुंकू लावून घेतलं बरं का. आणि सगळ्यांनी दर्शन घेतलं. आपण तर कशाला, आपण पण लावून घेतलं हळद कुंकू. मगन भैया साहेबांना म्हणलं या जरा गौराईपाशी चांगली बुद्धी द्यायला सांगा, जो की आपल्या भैया साहेबांना हात मेंदोय ती. मग काय आपला बाबा तर छोटू डॉनला सोडतच नाही तर कधी, आणि छोटू डॉन पण बाबाला सोडत नाही बरं का. मग काय साहेबांनी बाबाने पण दर्शन घेतलं बरं का. आपल्या छोटू डॉनची तर बघा घेतं मध्ये किती गडबड आहे, कारण की मी नाही चारले गौराईला साखर. चार म्हणलं बाई एकदाच होऊ दे तुझं. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतल्यावर गौराईचं आगमन सुरू झालं बरं का. गौराईचं आगमन म्हणजे घरात सुख शांती समृद्धी. गौराईचा आशीर्वाद असाच आपल्या चरणी कायम राहावा हीच मी प्रार्थना करते. पण त्या गौराईच्या पावलांपर्यंत हा सुंदर प्रवास मी तुमच्यासोबत शेअर केलाय. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उद्या जय गौरी माता गणपती बाप्पा मोरया. बाय.